Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with the networking technology series. This one is our lecture number 11, and in previous video we already covered the first part of this lecture. If you missed that lecture, please go in the description or check out the playlist of networking technology and find out the lecture number 10, which is based on the networking topology and which is the first part of networking topology. And in this video we are going to learn the second part of networking topology. That one is star topology, ring topology and bus topology. Okay, so these are three main networking topologies used in our computer networks. Okay, so these are very much important topologies. तुमच्या एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल व्हॉट इज नेटवर्किंग टोपोलॉजीज अँड एक्सप्लेन द 3 टाइप्स ऑफ टोपोलॉजीज, तेव्हा तुम्हाला या 3 टोपोलॉजीज डिटेलमध्ये डिस्कशन करणं खूप आवश्यक आहे. बघा, मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला होता पेपर पॅटर्नमध्ये. मी तुम्हाला जेव्हा विचारलं होतं की डायग्राम बेस क्वेश्चन विचारला जातो, शॉर्ट नोट क्वेश्चन विचारला जातो, तर मोस्ट ऑफ दी शॉर्ट जे शॉर्ट नोट क्वेश्चन्स असतात ना, ते मोस्ट ऑफ द शॉर्ट नोट क्वेश्चन हे टोपोलॉजीजवर विचारले जातात. नेटवर्किंग टेक्नॉलॉजीमधला टोपोलॉजी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न द नेटवर्किंग टोपोलॉजीज. ओके, लेक्चर नंबर 11. सो याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल की टोपोलॉजीज म्हणजे काय, रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि बस टोपोलॉजी. सो आणि याच्या ज्या मेन डायग्राम्स असतील त्या डायग्राम्स मी टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे, आणि जे कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा मी टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे. आणि काही दिवसांमध्ये मी तुम्हाला फ्री नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करेल. फ्री नोट्स आणि फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीच्यासुद्धा नोट्स मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. जे MCQs असतील ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी कामात येतील असे MCQs मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. सो please join our telegram group. Okay, so let's start our today's video, networking topologies, lecture number 11. So first point is there are different types of topologies. One is a bus topology, ring topology and star topology. These are the 3 main different types of topologies. So first we are going to learn what is a bus topology. First point is, in bus is a physical topology. All the devices are connected to the common shared cable called as the backbone of the network. जसं मी तुम्हाला इथरनेट शिकवलं होतं बघा, इथरनेटचं लेक्चर आपलं झालेलं आहे. इथरनेटमध्ये आपण बघितलं होतं की एक वायर, कॉमन शेअर्ड वायर इथे असते आणि त्याला सगळेजण जॉईन असतात. त्याला सगळे नोड काय असतात, एका कॉमन शेअर्डला जॉईन असतात, बरोबर आहे. आणि आपण इथरनेटमध्ये बस टोपोलॉजीज यूज केली होती. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर तुम्हाला ही बस टोपोलॉजीची जी कन्सेप्ट आहे ती लगेच लक्षात येईल. तर तेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की आपल्या गल्लीमध्ये माणूस येतो, तो ॲड्रेस विचारतो वगैरे, है ना. तर ते ॲड्रेस विचारतो, मग तो आपला जर मॅच होत असेल तर ते एक्झाम्पल मी तुम्हाला इथरनेटमध्ये दिलेलं आहे. आणि जर तुम्ही जर छान प्रकारे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना पूर्णपणे, तर तुम्हाला बस टोपोलॉजी खूप इझिली समजेल. आणि तशी, कारण आपण इथरनेटमध्येच पूर्ण बस टोपोलॉजी पाहिली आहे. ॲक्च्युली इथरनेटमध्ये पूर्ण बस टोपोलॉजी पाहिली. सो आता तुम्हाला डिटेल बघू की ही डायग्राम आहे बस टोपोलॉजीची. बस टोपोलॉजीमध्ये काय असतं की एक कॉमन शेअर्ड मीडिया असतो. ही एक कॉमन केबल आहे, ही जी आहे ही कॉमन केबल आहे आणि याला हे सगळे नोड्स काय असतात, कनेक्टेड असतात. हे सगळे नोड या कॉमन शेअरला कनेक्टेड असतात. म्हणजे जर या नोडला डेटा ट्रान्सफर करायचा असेल या नोडसोबत, तर त्याला काय करावं लागेल की पहिले डेटा हा कॉमन शेअर्ड केबलमध्ये टाकावा लागेल आणि नंतर तो कॉमन केबलमधून याच्याकडे येईल. ओके, सो फर्स्ट पॉईंट तेच सांगतो आहे की इन बस टोपोलॉजी ऑल द डिव्हायसेस आर कनेक्टेड टू द कॉमन शेअर्ड केबल कॉल्ड एज अ बॅकबोन ऑफ नेटवर्क. म्हणजे ही जी एक कॉमन शेअर्ड मीडिया आहे, या कॉमन शेअर्ड मीडियाला काय म्हटलेलं आहे, बॅकबोन ऑफ बस टोपोलॉजी. नेक्स्ट पॉईंट इज द बस इज अवेलेबल फॉर ईच नोड टू सेंड इट्स डेटा टू ईच अँड एव्हरी कम्प्युटर नोड. जसं
आपण बघितलं की बस टोपोलॉजीमध्ये कॉमन शेअर्ड मेमरी आहे आणि त्याला सगळेजण जॉईन आहेत, बरोबर. त्याला सगळेजण जॉईन आहे आणि जी कॉमन शेअर्ड मीडिया आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, बॅकबोन. आणि त्याला सगळे नोड जॉईन असल्यामुळे जर एखाद्या नोडला जर डेटा आपल्याला दुसऱ्या नोडपर्यंत पाठवायचा आहे, सपोज या नोडपर्यंत डेटा पाठवायचा आहे, तर त्याला काय करावं लागेल, पहिले नीड टू सेंड इट्स डेटा टू ईच अँड एव्हरी कम्प्युटर नोड. म्हणजे या कम्प्युटरचा डेटा सगळ्यांसाठी अवेलेबल होईल, म्हणजे जेवढे कोणते नोड त्या केबलला कनेक्ट असतील त्या सगळ्यांसाठी तो डेटा काय होईल, शेअर्ड राहील किंवा त्याला आपण म्हणू शकतो अवेलेबल राहील. नेक्स्ट पॉईंट इज मोस्ट ऑफ द बसेस ट्रान्समिट द सिग्नल इन द बोथ डायरेक्शन on backbone cable and hence all workstation are able to receive the signal, but some buses are unidirectional and data is transmitted on only one direction of backbone cable, hence only downstream devices can be receive the signals. म्हणजे आता याच्यामध्ये कसं नंबर ऑफ नोड्स या एका केबलला कनेक्ट असतील आणि काही काही वेळेस काय होतं की हा जो नोड आहे हा दोन्ही डायरेक्शनला आपला डेटा ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे हा इकडल्या साईडला पण डेटा ट्रान्सफर करू शकतो आणि ह्या इकडल्या साईडला पण डेटा ट्रान्सफर करू शकतो. मग जेव्हा हा दोन्ही साईडला डेटा ट्रान्सफर करेल तर इकडल्या नोड्सला पण डेटा मिळू शकतो आणि इकडल्या नोड्सला पण डेटा मिळू शकतो, है ना. याला हेच म्हणायचं आहे की सिग्नल ट्रान्समिटेड बोथ द डायरेक्शन, सो ऑल वर्कस्टेशन आर एबल टू रिसीव्ह द सिग्नल. म्हणजे इकडे जे जॉईन आहेत त्यांना पण मिळेल आणि इकडे जे जॉईन आहेत त्यांना पण मिळेल. पण जर हा नोड युनिडायरेक्शनल असला, युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने, जर आता इकडल्याच साईडनी जर हा सिग्नल ट्रान्सफर करणार असेल तर हा काय करेल, इकडे ट्रान्सफर करेल आणि फक्त इकडल्या जे नोड आहेत त्यांनाच सिग्नल मिळतील, इकडचे जे नोड आहेत त्यांना सिग्नल मिळणार नाही. तेच या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. बट सम बसेस आर युनिडायरेक्शनल अँड डेटा इज ट्रान्समिटेड ऑन ओनली वन डायरेक्शन ऑफ बॅकबोन केबल, हेन्स ओनली डाउनस्ट्रीम डिव्हायसेस कॅन बी रिसिव्ह द सिग्नल. म्हणजे ते जे त्या डायरेक्शनला प्रेझेंट आहे त्याच डायरेक्शनच्या नोड्सला तो काय सिग्नल मिळेल. नेक्स्ट वन इज द बॅकबोन केबल कॅरीज ट्रान्समिशन मॅसेज अलॉंग द केबल. म्हणजे ही बॅकबोन केबल काय करते, तो जो सिग्नल पाठवलेला आहे तो सिग्नल आपल्यासोबत घेऊन जाते. ॲज द मॅसेज अराइव्ह ॲट द वर्क स्टेशन इट चेक वेदर द डेस्टिनेशन ॲड्रेस मॅचेस इट्स ऑर नॉट. इफ नॉट इट इज नो मोर द मॅसेज गोज टू द नेक्स्ट वर्क स्टेशन. म्हणजे हा काय करतो, डेटा ट्रान्सफर करतो, सिग्नल ट्रान्सफर करतो या मीडियामध्ये आणि हा याच्याजवळ जातो, चेक करतो आपला ॲड्रेस मॅच होतो आहे का, मॅच होत असेल तर त्याला देऊन देतो, अदरवाईज दुसऱ्या स्टेशनकडे जातो, दुसऱ्या स्टेशनकडे बघतो मॅच होतो आहे का, नाहीतर तो तिसऱ्या स्टेशनकडे जातो. जसं मी तुम्हाला इथरनेटमध्ये सेम सिच्युएशन एक्सप्लेन पूर्ण केली होती, तर ती सेम सिच्युएशन इथे आहे. तिथे मी तुम्हाला डिटेलमध्ये एकदम एक्सप्लेन केली होती. इथरनेटचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर, आणि तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, तर तुम्ही तो पहिले बघा आणि मग तुम्हाला बस टोपोलॉजी तुम्ही मनानेसुद्धा आन्सर लिहू शकता. ओके, so Ethernet is one of the example of bus topology. Okay, so next one, there are some advantages of bus topology. First one is the bus system much faster. म्हणजे बस सिस्टीम खूप फास्ट सिग्नल ट्रान्सफर करते. नेक्स्ट आहे द बस टोपोलॉजी कॅन बी एक्सटेंडेड विथ सब ब्रांचेस टू फॉर्म अनदर टोपोलॉजीज. म्हणजे याच्यामध्ये काय होते, आपण एक्सटेंड करू शकतो, याला आपण अजून याला दुसरा नोड जॉईन करू शकतो. म्हणजे याला अनेक नोड्स आपण जॉईन करू शकतो आणि त्या टोपोलॉजीला आपण एक्सटेंड करू शकतो, त्याच्या ब्रांचेस निर्माण करू शकतो. हे एक ॲडव्हान्टेजेस आहे बस टोपोलॉजीचं. नेक्स्ट वन, द ब्रेकडाऊन ऑफ एनी फेल्युअर नोड डज नॉट अफेक्ट द अदर नोड इन कम्युनिकेशन. म्हणजे काय, आता हा जो नोड दिलेला आहे, हा नोड जर फेल्युअर झाला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आला किंवा तो ब्रेक झाला तर बाकीच्यांच्या कम्युनिकेशनमध्ये फरक पडणार नाही. बाकीचे जे नोड्स आहेत त्यांचं आपापसांमध्ये कम्युनिकेशन हे होत राहील. म्हणजे एका नोडमध्ये जर बिघाड आला तर संपूर्ण सिस्टममध्ये बिघाड येणार नाही. हे खूप मोठं ॲडव्हान्टेजेस आहे बस टोपोलॉजीचं. म्हणजे एखाद्या नोडमध्ये जर बिघाड आला तर संपूर्ण सिस्टममध्ये बिघाड होणार नाहीत, तर बाकीच्या नोड्सचे जे कम्युनिकेशन्स आहेत ते त्यांचे सुरूच राहतील. नेक्स्ट, बस टोपोलॉजी इज वाईडली यूज इन लॅन नेटवर्क. लॅन, वॅन, मॅन हे आपण आधीच्याच
आधीच्या नेटवर्कमध्ये बघितलेलं आहे की लॅन वॅन मॅन हे पण आपण आधी डिस्कस केलेलं आहे. सो बस टोपोलॉजी कुठे यूज होते, जसं जसं लॅन नेटवर्क्समध्ये यूज होते. ओके. So next one is ring topology. The next type is ring topology. The first point is ring topology are wired in circle, each node connected to its neighbor on either side and the data transmitted along the ring in one direction only. आता याचं नावातच रिंग आहे. सो म्हणजे हे रिंग स्ट्रक्चर कसं असणार आहे, ऑब्वियसली रिंग टाईपचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे इथे एक नोड आहे, इथे दुसरा नोड क्रिएट करेल आणि तिसरा नोड क्रिएट झाला, हा चौथा. हे नंबर ऑफ नोड्स इथे प्रेझेंट आहेत आणि ते सगळे नोड्स कसे जॉईन आहेत, रिंगच्या शेपमध्ये जॉईन आहेत. रिंगच्या शेपमध्ये जॉईन आहेत म्हणजे सगळे एकमेकांना सर्क्युलर फॉर्ममध्ये कनेक्टेड आहे. ईच नोड कनेक्टेड टू इट्स नेबर म्हणजे जो एक नोड आहे हा दुसऱ्याला त्याच्या कनेक्टेड आहे. हा नोड त्याच्या नेबरला कनेक्टेड आहे, शेजारच्या नोडला कनेक्टेड आहे. आणि मग काय करेल, हा जो नोड आहे याला जर डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर काय करेल, हा आयदर याला ट्रान्सफर करेल और याला ट्रान्सफर करेल, है ना. जर 2 नंबरच्या नोडला 5 नंबरच्या नोडला जर डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर हा काय करेल, आयदर या पाथनी जाईल किंवा या पाथनी जाईल, है ना. म्हणजे त्याला काय करावं लागेल, रिंग स्ट्रक्चर फॉलो करावं लागेल. Okay, next point is each device incorporates a receive and transmitted serve as a repeater that passes the signal on to the next devices in the rings. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एक डिव्हाइस काय करतो, रिसीव पण करू शकतो आणि डेटा ट्रान्समिट पण करू शकतो. म्हणजे तो दुसऱ्यांकडून घेऊ शकतो आणि देऊ पण शकतो. आयदर या डायरेक्शनने जाईल किंवा या डायरेक्शनने जाईल. म्हणजे तो काय करेल, नेक्स्ट डिव्हाइस म्हणजे आता तो काय करेल, डिरेक्टली 4कडे जाणार नाही. तो काय करेल, पहिले 3कडे जाईल आणि 3 पासून 4कडे जाईल. म्हणजे तो काय करेल, आपला जो नेक्स्ट नेबर आहे त्यालाच तो डेटा ट्रान्सफर करू शकतो. थर्ड पॉईंट आहे रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजी आर सुटेड फॉर नेटवर्क्स दॅट युजेस द टोकन पासिंग ॲसेस मेथड. The token passing around the ring and only node that holds the token can transmit the data. म्हणजे रिंग टोपोलॉजी कुठे कोणत्या मेथडमध्ये यूज होते, टोकन पासिंग ॲसेस. ही एक ॲसेसमेंटची एक मेथड आहे. आता ही काय आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहे की व्हॉट इज द टोकन पासिंग टेक्निक. म्हणजे काय असतं, या रिंगमध्ये जसं आपण एक गेम खेळत होतो बघा की मामाचं पत्र हरवलं, जे गेम होतं, तर त्याच्यामध्ये तो आपण पत्र हे फिरवत होतो आणि ज्याच्याकडे ते पत्र सापडेल त्या माणसावर किंवा त्या मुलावर राज्य येईल आणि तो पळेल, असं होतं ना. तर याच्या रिंग टोकन पासिंग मेथड टेक्निकमध्ये काय आहे की याच्यामध्ये हे जी एक टोकन आहे तो टोकन फिरत राहतो रिंगमध्ये फिरत राहतो आणि जो नोड ते टोकन घेईल, जो नोड ते टोकन एक्सेप्ट करेल त्याच नोडला डेटा ट्रान्सफर करता येईल. तोच नोड काय करेल, डेटा ट्रान्सफर करेल. आणि मोस्टली टोकन पासिंग याला काय म्हणतात, टोकन पासिंग टेक्निक. आणि याच टोकन पासिंग टेक्निकमध्ये रिंग टोपोलॉजी मोस्टली यूज होते. रिंग टोपोलॉजी कुठे मोस्टली यूज होते, या टोकन पासिंग ॲसेसमध्ये. आता या टोकन पासिंग ॲसेस मेथड म्हणजे त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, आपलं मामाचं पत्राचं गेम है ना. तुम्ही जर ते लक्षात ठेवलं तर लगेच तुम्हाला कळून जाईल की हां, रिंग टोपोलॉजी म्हणजे काय, ते टोकन फिरत राहतं आणि ज्याच्याकडे ते टोकन सापडेल त्यालाच तो डेटा ट्रान्सफर करता येईल. अदरवाईज बाकीच्यांना डेटा ट्रान्सफर करता येणार नाही. म्हणजे ज्याला डेटा ट्रान्सफर करायचा आहे त्याच्याकडे टोकन असणं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट, दिस टोपोलॉजी इज ऑलवेज इम्प्लिमेंटेड ॲज अ लॉजिकल टोपोलॉजी. म्हणजे या रिंग टोपोलॉजीला आपण काय म्हणतो, लॉजिकल टोपोलॉजी. नेक्स्ट, द कॉमनली यूज इम्प्लिमेंटेशन ऑफ रिंग टोपोलॉजी इज टोकन रिंग ॲट 4 to 16 Mbps. म्हणजे 4 to 16 Mbps ही त्याची बँडविड्थ झाली, म्हणजे मेगाबाईट पर सेकंड हे त्याचं बँडविड्थ आहे. कॉमनली यूज इम्प्लिमेंटेशन रिंग टोपोलॉजी, टोकन रिंग म्हणजे इथे जे आपण म्हटलं टोकन पासिंग ॲसेस मेथडमधलीच ही टोकन जी रिंग आहे
त्याची बँडविड्थ इथे दिलेली आहे 14 to 16 Mbps. ओके, देर आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ रिंग टोपोलॉजी. फर्स्ट वन इज केबल फेल्युअर अफेक्ट द लिमिटेड युजर्स. म्हणजे आता जर बघा या दोघांमध्ये जर फेल्युअर आलं, या दोघांमध्ये जर फेल्युअर आलं, नेटवर्क फेल झालं, तर ही रिंग कंप्लीट होणार नाही, ही रिंग कंप्लीट होणार नाही. आणि मग काय होईल, त्यांच्यातलं कम्युनिकेशन तुटेल, त्यांच्यातलं कम्युनिकेशन तुटेल. सो ही काय करेल, पूर्ण सिस्टमलाच फेल करेल, पूर्ण सिस्टमला काय करेल, फेल करून टाकेल. सो दिस वन इज अ advantages of ring topology. means cable failure affects the limited users. Cable failure affect the limited users. Next one is परत सांगते, ॲडव्हान्टेजेसमध्ये पहिला आहे केबल फेल्युअर अफेक्ट्स द लिमिटेड युजर्स. म्हणजे त्याच्यामध्ये जर केबलमध्ये जर फेल्युअर आलं, ते जे केबल आपण कनेक्ट केलेलं आहे त्या केबलमध्ये जर फेल्युअर आलं, तर आपण काय करू शकतो की लिमिटेड युजर्ससाठीच आपण फक्त ते वापरू शकतो, है ना. लिमिटेड युजर्ससाठीच आपण रिंग टोपोलॉजी वापरू शकतो. नेक्स्ट वन इज ईच नोड हॅज अ इक्वल ॲसेस स्पीड टू द रिंग. म्हणजे त्या रिंगमध्ये जेवढे कोणते नोड्स आहेत त्या नोड्सच्या प्रत्येक नोडला इक्वल टाईम दिलेला असतो. म्हणजे इक्वल त्याचे जे टाईमचं डिव्हिजन आहेत ना ते खूप इक्वली सगळ्यांना डिवाईड केलेलं असतं. नेक्स्ट वन, इक्वल ॲसेस फॉर ऑल द युजर्स. म्हणजे सगळ्या युजर्सला इक्वली ॲसेस करायला भेटते रिंग. नेक्स्ट वन, देर आर सम डिसॲडव्हान्टेजेस ऑल्सो. ओके, सॉरी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली माझी, की हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट हा डिसॲडव्हान्टेजेसचा पॉईंट आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. हा जो पॉईंट आहे हा डिसॲडव्हान्टेजेसचा पॉईंट आहे. हा ॲडव्हान्टेजेसमध्ये तो चुकून लिहिला गेला, सॉरी फॉर दॅट. केबल फेल्युअर अफेक्ट द लिमिटेड युजर्स. मीन्स म्हणजे एखाद्या रिंगमध्ये जर काही बिघाड आला तर तो काय करतो, कम्युनिकेशन ब्रेक करतो. हा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, आता डिसॲडव्हान्टेजेस बघतोय म्हणून मला ते थोडं लक्षात आलं. कॉस्टली वायरिंग इज रिक्वायर फॉर रिंग टोपोलॉजी. कॉस्टली वायरिंग रिक्वायर म्हणजे हा काय कॉस्टली आहे. नेक्स्ट, एक्सपेन्सिव्ह ॲडॅप्टर्स कार्ड्स. म्हणजे याच्यामध्ये काय जे ॲडॅप्टर्स आहेत, केबल्स आहेत ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, त्याचे जास्त पैसे आपल्याला खर्च करावे लागतात. नेक्स्ट, अँड डिफिकल्ट कनेक्शन्स. याचे जे कनेक्शन्स आहेत ते खूप डिफिकल्ट आहेत, कारण की प्रत्येक नोडला आपल्याला रिंगमध्ये कनेक्ट करावं लागतं. तर ते जे कनेक्शन्स आहेत ते थोडे डिफिकल्ट आहेत ॲज कम्पेअर्ड टू द बस टोपोलॉजी. सो रिंग टोपोलॉजी इज अ कॉस्टली दॅन द बस टोपोलॉजी. ओके, नेक्स्ट वन इज अ स्टार टोपोलॉजी. Star topology means in star topology all the workstations are connected to the central hub. आता इथे जर आपण याची डायग्राम पाहायची म्हटली तर इथे काय आहे, एक हब राहील. हब म्हणजे एक वर्कस्टेशन की ज्याला सगळे नोड कनेक्ट असतील, है ना. याच्या नावातूनच आपल्याला लक्षात येतं की याला काय म्हटलेलं आहे, स्टार टोपोलॉजी. म्हणजे याचं थोडं जे स्ट्रक्चर राहील ना ते थोडं स्टारसारखं राहील. तर हे काय झालं, सेंट्रल हब झाला. आणि हे जे बाकीचे जे कोणते नोड्स आहेत हे याला कनेक्ट राहतील. तसं आता मी तुम्हाला इथे काढून दाखवत आहे. बघा, हे जे आले नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4, नोड 5. ओके, 1, 2, 3, 4 and this one is a 5. ओके, सो इथे बघितलं असेल आपण की इथे सेंट्रल हब आहेत. इथे एक सेंट्रल हब आहे की ज्याला सगळे जे नोड आहेत ते कनेक्टेड राहतील. आता ऑब्व्हियसली आपण जेव्हा म्हटलं होतं की बसमध्ये टोपोलॉजीमध्ये आपण म्हटलं होतं की कॉमन शेअर्ड मीडिया आहे, पण तिथे आपण केबल यूज केली होती कॉमन. या स्टार टोपोलॉजीमध्ये आपण कॉमन काय यूज केलेलं आहे, एक हब आहे. म्हणजे तो पण एक नोडच आहे पण त्याला आपण हब म्हणतो की जे कॉमन आहे. पण आता जर आपल्याला याच्यापर्यंत डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर हा काय करेल, पहिले हबला ट्रान्सफर करेल, मग हबपासून तो ज्या नोडकडे पाहिजे त्या नोडकडे जाईल. म्हणजे ऑल द वर्कस्टेशन्स आर कनेक्टेड टू द सेंट्रल हब. म्हणजे हे जे सगळे वर्कस्टेशन्स आहेत ते कुठे कनेक्टेड आहेत, या हबला कनेक्टेड आहे. नेक्स्ट पॉईंट इज द हब रिसिव्स
the hub receives signals from the workstation and routed it to the proper destination. म्हणजे हा काय हब काय करतो की ज्याच्याकडून डेटा यायचा आहे, हा हब काय करतो की ज्याच्याकडून डेटा पाहिजे त्याच्याकडून डेटा घेऊन घेतो आणि बरोबर तो ॲसेस करतो की कोणाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर त्याच्याकडे बरोबर तो डेटा ट्रान्सफर करून देतो. म्हणजे जेव्हा डेटा हबमध्ये येतो तर हब आयडेंटिफाय करतो की त्याचा कोणता डेस्टिनेशन ॲड्रेस काय आहे, त्याच्यापर्यंत तो ॲड्रेस पोहोचवून देतो. म्हणजे जर 1ला 4पर्यंत जर डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर 1 काय करेल, डेटा आपला हबला पाठवेल आणि हब काय करेल मग 4 वर्क स्टेशनला त्याचा डेटा देऊन देईल. नेक्स्ट पॉईंट इज अ स्टार फिजिकल टोपोलॉजी. आज काहीतरी प्रॉब्लेम येत आहे, एक्सक्यूज मी. हां, the star physical topology is often implemented to bus or ring logical topology. म्हणजे ही जी आपली स्टार टोपोलॉजी आहे ना, ही आपण बस टोपोलॉजीमध्ये पण यूज करू शकतो आणि रिंग लॉजिकल टोपोलॉजीमध्ये सुद्धा यूज करू शकतो. ही स्टार टोपोलॉजी हे एक त्याचं यूज आहे. देर आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टार टोपोलॉजी. फर्स्ट वन इज ॲडिंग अँड न्यू वर्कस्टेशन इज इझियर दॅन इन बस अँड रिंग टोपोलॉजी. म्हणजे एखादं जर वर्कस्टेशन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आपण इझिली ॲड करू शकतो. त्याला काय करायचं आहे, फक्त हबला अटॅच करून द्यायचं आहे, ते आपल्या स्टार टोपोलॉजीमध्ये येऊन गेलं. नेक्स्ट आहे द कंट्रोल इज सेंट्रलाइज ड्यू टू द यूज ऑफ हब. म्हणजे याचा जो पूर्ण सगळ्या स्टेशनचा जो कंट्रोल आहे तो कोणाकडे राहील, हबकडे. कारण की सगळे कोणाला कनेक्टेड आहे, हबला कनेक्टेड आहे. म्हणजे ज्याचा जो कंट्रोल आहे तो सेंट्रलाइज आहे ना, सेंट्रलाइज आहे. सो दीज आर ॲडव्हान्टेजेस ऑफ बस टोपोलॉजी. नाऊ वी आर गोइंग टू लर्न द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्टार टोपोलॉजी. ओके, सो फर्स्ट वन इज अ हब फेल्युअर अफेक्ट द ऑल युजर. म्हणजे आता जो मेन आहे हब, तोच जर फेल झाला तर बाकीचे जे नोड्स आहेत ते काम करू शकतील का, नाही. सो हब फेल्युअर अफेक्ट्स ऑल युजर्स. नेक्स्ट वन इज हब आर स्लाइटली एक्सपेन्सिव्ह. हा जो हब आहे हा थोडा महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. नेक्स्ट, स्टार टोपोलॉजी रिक्वायर्स मोर केबलिंग दॅन बस टोपोलॉजी अँड हेन्स इट्स कॉस्ट इज मोर. म्हणजे हब हे जे स्टार टोपोलॉजी याच्यामध्ये जे वायर लागतात, केबल्स लागतात ते जास्त लागतात. बघा, याला कनेक्ट करण्यासाठी, हबला कनेक्ट करण्यासाठी जे केबल्स लागतात ते ॲज कम्पेअर टू रिंग टोपोलॉजी आणि बस टोपोलॉजीमध्ये कमी लागतात, पण स्टार टोपोलॉजीमध्ये जास्त लागतात. तर हे एक डिसॲडव्हान्टेज आहे रिंग टोपोलॉजीचं. ओके, सो दीज आर सम types of topology. First one is a star topology, next one is a ring topology, and next one is a bus topology. So these are the 3 types of topologies we used in networks. Okay, so if you have any query, let me know in the comment section. If you have any doubt, please replay this video so that you will understand what is the concept of this topic. Okay, or let me know in the comment section as well. If you want to get the notes, please join our telegram group. तुम्हाला लेक्चर्स कसे वाटत आहेत तर प्लीज कमेंट करून सांगा मला की कसे वाटत आहेत तुम्हाला लेक्चर्स. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा व्हिडिओला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचे जर सपोर्ट असेल तर आम्ही तुमच्यासाठी खूप काही अजून नवीन प्रकार घेऊन येऊ व्हिडिओज. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल कॅच यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.